शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा वसुंधरामधील कांद्याच्या भावात वाढ होणार. कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल नसाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून जसं बेल जंडाचं नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यास करू शकता. भारताने कांदा निर्यात थांबवल्याने बांगलादेशात संकट बघू शकता. भारताने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर बांगलादेशात प्रचंड गोंधळ माजला असून कांद्याचे भाव अक्षरशः आकाशाला भिडले आहे आणि अवघ्या काही दिवसात दर दुप्पट वाढले आहे आणि सामान्य नागरिकांना स्वयंपाकातील अर्थसंकल्पाचं गणित एकंदरीतच पूर्णपणे बिघडलं आहे. राजस्थान, ढाका, चितगाव, शहाशाही, राजशाही आणि खुलना यासारख्या प्रमुख शहरांमध्ये कांद्याचे दर 110 ते 120 रुपये टका प्रति किलोपर्यंत पोहोचले आहे. काही दिवसापूर्वी हे दर 60 टका प्रति किलो होते. किरकोळ विक्रेत्यांचं म्हणणं आहे की घाऊक बाजारात कांद्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांकडून अधिक किंमत आकारावी लागत आहे. या वृत्तानुसार देशातील स्थानिक कांदा साठा संपत आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं, भारताकडून होणारी आयात अचानक थांबल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. भारत सरकारने देशांतर्गत दर नियंत्रित ठेवण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर बंदी लागू केली आहे, मात्र त्याचा थेट परिणाम बांगलादेशातील बाजारपेठेवर झाला आहे. चितगाव आणि राजशाहीतील आयातदारांच्या मते भारतातून पुरवठा पुन्हा सुरू होईपर्यंत किंवा देशांतर्गत नवीन पीक बाजारात येईपर्यंत दर अजून वाढू शकतात. दरम्यान बांगलादेश ग्राहक संघटनेने या दरवाढीला अन्याय आणि कृत्रिम ठरवत काही व्यापाऱ्यांवर टंचाई निर्माण करून नफा कमवण्याचा आरोप केला आहे. यावर्षी रब्बी हंगामातील कांद्याची कापणी उशिरा झाल्याने स्थानिक बाजारपेठेतील पुरवठा मर्यादित आहे. सामान्यतः ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत कापणी पूर्ण होते, मात्र यंदा ती विलंबाने होत आहे. आयातदार आणि व्यापाऱ्यांचा विश्वास आहे की जर सरकारने ताबडतोब आयात पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली तर दुसऱ्या दिवशी बाजारपेठेतील किमतीचा स्थिरता मिळू शकते. मात्र तज्ज्ञांचं मत आहे की तात्पुरत्या उपायापेक्षा कडक बाजार निरीक्षण आणि नियोजनबद्ध आयात धोरण हाच दीर्घकालीन उपाय ठरू शकेल. धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब.